आणि आता बातमी आहे धाराशिवमधून। पवनचक्कीच्या वादामधून तुळजापूर तालुक्यामध्ये सरपंचावरती एक हल्ला झाल्याची घटना घडली आहे। जवळग्याचे सरपंच नामदेव निकम यांच्यावरती हा प्राणघातक हल्ला झालाय। पवनचक्कीच्या वादामधून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे। नामदेव निकम यांच्या कारवरती पेट्रोल टाकून निकम यांना जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला। बारुळ गावामधून जवळग्याच्या दिशेने जात असताना निकम यांच्यावरती गुंडांनी हल्ला केला। या हल्ल्यामध्ये सरपंच नामदेव निकम यांच्यासह आणखी एक जण जखमी झालेला आहे। दरम्यान नामदेव निकम यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। आपण पाहू शकता हीच ती गाडी आहे की ज्या गाडीनं नामदेव निकम प्रवास करत होते त्यावेळेस हल्ला झाला आणि ड्रायव्हिंग सीटच्या उजव्या बाजूकडून दगड ह्याच्यावर फेकण्यात आला। स्वतः सरपंच नामदेव निकम आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत ज्यावेळेस गाडीत प्रवास करत असताना जे सहप्रवासी होते त्यांचे मित्र त्यांचे बंधू तेही आपल्यासोबत आहेत। नेमकं काय घडलं आपण जाणून घेऊया। नेमकं काय घडलं होतं रात्री? ॲक्च्युली आम्ही तुळजापूरला बारूळला ह्यासाठी आलतो की आमच्या गावातली सारखं लाईट जात होती। तर बघायला पाहणी करायला गेलो तर ॲक्च्युली तिथं काम चालू होतं। काम चालू असताना मी तिथं बघून आलो। मग आमचा ग्रुप आहे एक लाईटीचा गावातल्या की लोकांना की कळलं पाहिजे की लाईट कशामुळे काय तर मग त्याच्यावर मी व्हिडिओ करून पाठवला की बाबा काम चालू आहे, अजून 1-2 तास लागतील। मग मी तिथनं काम चालू आहे बघायला खात्री करायला गेलो, खात्री करून आलो आणि दिवस माघारी येताना गावाकडे येताना माझ्यावर होणाळ्याच्या थोडंसं पुढं गेल्यानंतर मागडनं 2 टू व्हीलर आले, एक लेफ्ट साईडनं आली एक राईट साईडनं आली। दोन्ही पण हॉर्न वाजवत होते। मी इकडच्याला साईड द्यायचं का इकडच्याला साईड द्यायचं म्हणून मी गाडी स्लो केली। माझ्या पुढं दोन्ही गाड्या आल्या, माझ्या गाडीच्या पुढच्या काचेवर अंडे मारले 4-5। त्याच्यामुळं मला काही दिसायला तयार नाही। मग लेफ्ट साईडवालीने पहिल्यांदा रॉडचा फटका मारला। रॉडच्या फटक्याने काय गाडीची काच फुटली नाही म्हणून त्यांनी तसलं सिमेंटचा एक हे आणलेला पाईप, खाली सिमेंटचा ठोकळा असतो, त्या ठोकळ्याने गाडी फोडली। मग गाडी फोडल्यानंतर पेट्रोल गाडीत टाकलं। जे पेट्रोलमध्ये फुग्यामध्ये पेट्रोल भरून आणलेलं ते पेट्रोल गाडीत टाकलं आणि गाडीत टाकल्यानंतर आग लावण्याचा प्रयत्न केला। पण दुर्दैव असं होतं की आमचं चांगलं भाग्य आमचं की स्पीड जास्त होता आणि माचीस पेटत नव्हती, त्याच्यामुळं जाळ काय लागलं ना। आम्ही फास्ट स्पीडमध्ये गावाकडे गेलो, गावाकडच्या लोकांना फोन केले की बाबा माझ्यावर हल्ला झालेला आहे। माझ्या मित्रांना माझ्या भाच्यांना सगळ्यांना फोन केले की माझ्यावर हल्ला झालेला आहे, तुम्ही तिकडून या, मी अर्ध्या रस्त्यापर्यंत येतोय, फास्ट या। मग तिकडून माझ्याकडे गावातले लोक आले आणि माझा जीव वाचला। जेणे की ते माचीस पेटत नव्हती त्यावेळेस तो मागचा म्हणला यमान देंगा आणि त्याचं पुढचं काय आम्हाला कळलं नाही। मी स्पीडमध्ये निघून गेलो। रात्री तुम्हीही सोबत होतात सरपंचाच्या, तुमच्या काय वेगळं निदर्शनास आलं का? आम्ही दोघं जण लगवीला थांबल्यानंतर लय झालं 1 ते 2 मिनिटाच्या अंतरावर गेल्यानंतर ते मागणं 2 गाड्या आल्या, हॉर्न दाबून धरलं। मी साईडला बसलेलो होतो, लेफ्ट साईडला हॉर्न दाबून धरल्यामुळे ह्यांनी गाडी स्लो केली, दगड घातला आणि परत काय ते महागच यायला लागली होती। ह्यांनी गाडी पळवली आणि माझं असं आग पडली होती, मला परत काय समजलंच नाही, सगळी खाली पेट्रोल सांडल्यामुळं। तर हे होते सरपंच आणि त्यांचे सहकारी। एकंदरीत रात्री घडलेला प्रकार त्यांनी सांगितला। आता पोलिसांनी ज्या गाडीतून ते प्रवास करत होते ती गाडी ताब्यात घेतली असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, तुळजापूर, धाराशिव। तर हल्ल्याच्या तपासासाठी 3 पथकं तयार केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली आहे। मेसाई जवळचे सरपंच आहेत नामदेव निकम, हे त्यांचं वैयक्तिक काम आणि लाईटच्या संबंधातलं काम आटोपून जात असताना गावाकडे जात असताना रात्री 10च्या दरम्यान त्यांच्यावर 2 बाईकवरून येऊन त्यांच्या गाडीवर पाठीमागून येऊन दगड मारलेले आहेत अशी त्यांच्याकडून तक्रार आपल्याकडे प्राप्त झालेली आहे। अशी तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगानं आपण तुळजापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या गुन्ह्याचा सध्या तपास करत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।